माध्यमातून आपल्या सर्व लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर फार मोठी गदा येणार आहे। तुम्हाला केव्हाही कसे उचलता येईल कुठल्या कारणाशिवाय हे सुद्धा आपण लक्षात घ्या। कुठली न्यायिक प्रक्रिया न करता काही महिने तुरुंगामध्ये ठेवण्याची प्रोव्हिजन या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहे। त्यामुळे हा जनसुरक्षा कायदा काय आहे हे त्यानिमित्तानं आपण समजून घ्या। आणि आज हा खरा दिवस आहे, आज हा खरा दिवस आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या महामानवाच्या जयंतीच्या दिवशीच त्यानिमित्तानं आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये कधी हा जनसुरक्षा कायदा त्यानिमित्तानं आम्ही लागू होऊ देणार नाही। हा 14 एप्रिलच्या दिवशी आज आम्ही या ठिकाणी संकल्प करतो आणि पुढच्या काळामध्ये हा जनसुरक्षा कायदा जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये लागू केला तर रस्त्यावरची लढाई लढण्याकरता सुद्धा खासदार अमर काळे असेल किंवा बाबासाहेबांचे सर्व अनुयायी असेल, आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा त्यानिमित्तानं लढू। हा सुद्धा इशारा महाराष्ट्र सरकारला त्यानिमित्तानं मी या ठिकाणी देतोय। काय माझी इतकी अपेक्षा राहील की असं त्यानिमित्तानं अशा पद्धतीचे कायदे हे त्यानिमित्तानं अनुयायी या महाराष्ट्रामध्ये येऊ नये अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, वैचारिक वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे कायदे या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही ही सुद्धा मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो। आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे। अरे आता आम्हाला तर संसदेमध्ये बोलू देत नाही अशी परिस्थिती आहे।